मिरची आणि आळ्याचा तुकडा घेतला आहे, हा आता ठेचून घेऊया. भांड्यात 2 कप बेसन टाकून घेऊ. 2 चमचे साखर टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ, थोडंसं हिंग टाकायचं आहे, एकदम थोडं. 1 चमचा सायट्रिक ॲसिड टाक. मिरची आणि आळ्याची पेस्ट, 1 वाटी पाणी, अजून 1 अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. आता हे सर्व ब्लेंड करून, हे आपलं ब्लेंड झालं, हे ट्रान्सफर करून घेऊ. इथे एका टोपाला मी तेल लावून घेतलेलं आहे. ह्या बॅटरमध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊ. आता हे तेल आपण फेटून घेऊया. इथे मी पाणी स्टीम करायला, आता ह्या बॅटरमध्ये 1 चमच इनो टाकून घेऊया, फेटून घेऊया. आता हे फेटून एका डब्यात काढून घेतले, ज्याला तेल लावलेलं. आता स्टीम करायला ठेव. आता हे असं 20 मिनिटं स्टीम करून तडका करायला घेऊया. टोपात तेल गरम करायला ठेवलं आहे. राई टाकून घेऊया. राई तडतडले, मिरची कढीपत्ता टाकून घेऊया. साखर टाकून घेऊ 2 चमचे. थोडंसं मीठ टाकून, आता पाणी टाकून घेऊया. त्यात लिंबाचा रस टाकून घेऊया. अर्ध लिंबू मी टाकलेलं आहे. याच्यात उकळी काढून घेऊया. 1 उकळी काढून घेऊया याला. आपला ढोकळा इथे आता पूर्ण झालेला आहे. शिजला की नाही ते चेक करूया. काठी क्लीन आहे, म्हणजे हा शिजलेला आहे. आता मस्त वरती आला आहे. आता याला 10 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून देऊया. थंड झाल्याने काढून घेतला आहे, कट करून घेऊ. हे याचं टेक्स्चर. त्यावर टाकून घेऊया आणि रेडी.